प्रेक्षकांना आपण हसवण्याचा प्रयत्न करतो, पण आज इथे ही सगळी मंडळी बसलेली आहेत. यांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मागच्याच आठवड्यांपूर्वी, म्हणजे एक आठवड्यापूर्वी छत्रपती संभाजी या मालिकेचा एक एपिसोड आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा एक भूमिका करणारे जोयताजी ही भूमिका करणारे गणेशजी इथे बसलेले आहेत, ते आलेलेच होते त्या दिवशी. आणि त्यांनी आम्हाला एक वेगळा प्रसंग सांगितला, चला हवा येऊ द्याच्या निमित्तानं घडलेला. जेव्हा मी घरी गेलो तर ती माझी नजर काढत होती आणि नजर काढता काढता आईच्या नाकातनं आणि तोंडातनं खूप रक्त व्हायला लागलं. आणि मी हॉस्पिटलमध्ये नेलं तिला आणि तिथं सांगितलं की ती 1 तासाभरात जाईल. आणि मी तिथनं मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं तिला ICUला टाकली. आणि मी आईच्या रात्री पायापाशी बसलो, म्हणलं आई माझं करिअर कुठंतरी चालू होतं अमोलदादांमुळे, तर प्लीज मला साथ दे आणि मी काही दिवसांनी तुझ्यासाठी मी हवाई उद्यामध्ये येईन म्हटलं. आणि ती दुसऱ्या दिवशी एकदम व्यवस्थित झाली आणि ICUमधनं बाहेर आली. तर तेव्हाच मला इतकं ते वेगळं वाटलं की आपण छोटासा प्रयत्न करतो, पण त्या माऊलीला एवढी शक्ती मिळावी त्या एका छोट्या गोष्टीतून. तेव्हा मी त्यांना एक विनंती केली होती की तुमच्या आईंना प्लीज एकदा या मंचावरती घेऊन या. खरं तर आईचा आशीर्वाद नेहमीच घ्यावा. आज इथे पांडुरंगाचा विषय चाललेला आहे, आज इथे संत तुकारामांचा विषय चालला आहे. भक्त पुंडलिकानं आई वडिलांच्या सेवेसाठी आलेल्या पांडुरंगाला विठ्ठलाला विटेवरती उभं केलं. योगी 28 विठ्ठल तिथे आज उभा आहे. तुम्ही एवढी आईची सेवा करता आणि इतक्या मनापासून तुम्ही आईला हाक मारलीत परत, म्हणून पांडुरंगानं तुमचं ऐकलं आणि ती परत आली. त्यामुळे आजच्या काळातले हे पुंडलिक आहेत असं मला म्हणावं असं वाटतं. बऱ्याच रसिका प्रेक्षकांना असं असतं, आज TV बघताना जाणवेल की आपले आई बाबा कुठे आहेत. पटकन त्यांच्याकडे एक लक्ष गेलं असेल प्रत्येकाचं, माझी आई काय करते, माझे बाबा कुठे जातात सध्या. तो एपिसोड बघून बऱ्याच जणांनी आईचा DP ठेवला. वा आई, आता तब्येत बरी आहे का? डॉक्टर म्हणून विचारतोय. माझी तब्येत चांगली आहे. मला 5 जण लेक आहे. माझ्या लेक मला चांगलं सांभाळतात. माझ्या सुना बिना नातोंड परतोंड गोपाळासारखं घर भरले. वा वा, 5 पांडव आहेत म्हणाले की मग. 5 पांडव आणि 2 मुली आहेत. बरं, आमचा कार्यक्रम बघता का तुम्ही? तुमचा कार्यक्रमच मी बघते. तुम्ही माझ्या पोराला मोठं आणलंय, तुमच्या आशीर्वादाने माझे पोरं तरी आम्ही तरी बघायला लागलोय. वा 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 वा. पण आवडतं का आमचा कार्यक्रम? आवडला का तुम्हाला? आवडला. मी दुसरं कोणतं बघत नाही तुम्ही बघितलं. वा वा माऊली, तुम्ही या मंचावरती आलात, आम्हाला आशीर्वाद दिलेत. हा मंच परत एकदा मोठा झाला. माझे गुरु श्रीमंत भाऊसाहेब पुरंदरे ज्यांनी मला जी कला शिकवली मी तुम्हाला आता देऊ शकतो, तर तुम्ही मला धन्यवाद. जय. तर आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा आहे, वारीची परंपरा आहे. आणि आज आपलं भाग्य असं की आपण एका अशा गावात बसलोय ज्या गावाला पण एक वेगळी परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि या गावाला, तुकरटवाडीला आशीर्वाद देण्यासाठी या नाटकाच्या निमित्तानं आणि या सगळ्या पाहुण्यांच्या निमित्तानं आज वारकरी परंपरा जपणारे वारकरी आपल्या या तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि विशेष करून स्वागत करूयात कीर्तनकार ह.ब.प. अविनाश महाराज महाजन यांचं. नाशिक जिल्ह्यातून ते आलेले आहेत आणि पांडुरंगाशी आयुष्यभर आपलं नातं आहे. याही नाटकाचं पांडुरंगाशी नातं आहे, तुकाराम महाराजांची नातं आहे. काय सांगाल? संतांवर असं काही लिखाण करणं ही एक गोष्ट सुद्धा महाराष्ट्रातील संस्कृतीच्या दृष्टीने
किंवा महाराष्ट्रातल्या ज्या परंपरा आपण जोपासल्या पाहिजेत त्या जोपासतो आहोत असं कुठंतरी वाटतं. असं काही पाहिलं तर बरं वाटतं. वा 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 वा, खरंच खूप छान वाटलं की आज आमच्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या लांबून तुम्ही आलात. आमचा कार्यक्रम बघता का सर? आम्ही हसवण्याचा प्रयत्न करतो, आज तुम्हाला प्रयत्न करतो हसवण्याचा. जसं आमच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं की भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद होतो, तसं दर सोमवारी मंगळवारी तुमचं दर्शन घेतलं तरी आमच्या आठवड्याचा शिन भाग जातो. याच्यात आणखी काय सांगायला पाहिजे. तर मंडळी, आता आपण पाहणार आहोत संगीत देवबाभळी या नाटकातला एक प्रसंग. तुला मानले भरतार बजावले मी मनाला, तुला मानले भरतार बजावले मी मनाला. रखुमाईचा निरोप, रखुमाईचा निरोप गेला गेला ग किसनाला. गिरिजाच्या देवळात, गिरिजाच्या देवळात किसना कमळी लपलेला, किसना कमळी लपलेला. वीज उडावी तशी, वीज उडावी तशी उचल किसना रखमेला. जाता जाता वाटे मंदी घर लागल राधेचं. कमळा मंदी कास टोच काटा रखमेला. तुला मानले भरतार बजावले मी मनाला. दुसरं फडकं नव्हतं वय? बिनकामाचं तेवढंच होतं. ठसठसत का ग? लई ठसठसत हो. हा, एखादी ठसठस असतेच कोणची ना कोणची तरी जीवाला. हा, बुवा बुवा मळ्यावरच थांबलेत राखणीला. आठवण येते का ग? जावा तिकडच. हे गाणं कुठून शिकली? ते माझी आई म्हणायची. रुक्मिणीला किसनाने कसं पळविलं त्याची गोष्ट आहे म्हणी त्यात. हा, आणि राधा बी आलीच आहे त्याच्यात. आता किसना आला मग राधा आल्या वाचून राहती वय. तेच तर, किसनाच्या गोष्टीत रुक्मिणी येवो न येवो, राधा आलीच पाहिजे.